माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य अभिवाचन, महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 12. प्रथम श्री महर्षी वेदव्यास यांना नमस्कार करून प्रारंभ करते. पुढील भाग बघूया. कल्की सेनेकडून आपल्या पतीची अशी अवस्था झालेली पाहून सगळ्या वीरांगणा त्यांना पाठीमागे टाकून हातामध्ये हत्यार घेऊन कल्की सेनेबरोबर युद्ध करू लागल्या. स्त्रियांना अशा प्रकारे युद्ध करताना पाहून कल्की सेनेला आश्चर्य वाटले. त्यांनी कल्कीकडे जाऊन सगळा समाचार सांगितला. युद्धाची इच्छा करणाऱ्या त्या स्त्रियांच्या बदलचे जाणून भगवान श्री कल्की रथावर चढून आपली सेना अनुयायांना बरोबर घेऊन युद्धभूमीपर्यंत पोहोचले. अनेक अस्त्रशस्त्रांनी सुसज्जित अनेक प्रकारच्या वाहनावर चढलेली युवरचना करून युद्ध करण्यास आतुर झालेल्या स्त्रियांना पाहून श्री कल्की म्हणाले की हे स्त्रियांनो, मी तुमच्या इथे जाणून काही गोष्टी सांगतो की त्यांना ध्यान देऊन ऐका. भगवान श्री कल्की म्हणाले, स्त्रियांनी पुरुषाबरोबर कधीच युद्ध करू नये. कल्कीची निधन करण्याची ती बातमी ऐकून त्या सगळ्या म्लेच्छ स्त्रिया हसू लागल्या. त्या पतिव्रता स्त्रिया म्हणाल्या की हे राजन, जेव्हा तुमच्याकडून आमच्या पतीचे निधन झाले तेव्हा तर आम्ही संपून गेलो आहोत. हे ऐकून त्या सगळ्या स्त्रियांनी कल्कीजींना मारण्यासाठी अस्त्र उचलले. त्या सगळ्या तेथेच थांबल्या. त्यांच्या हात पुढे जाऊ शकले नाही. खडंग, शक्ती, धनुष्य, बाण, शूळ, तोमर, यष्टी इत्यादी सगळ्या अस्त्राशस्त्रांचे देवता साक्षात प्रगट होऊन त्या मलेच्छ पल्ल्यांना म्हणाले की हे नारींनो, आम्ही ज्या तेजाद्वारा जीवनाचा संहार करत आहोत ते तेज आम्हाला त्यांच्याकडून प्राप्त होते. तो सर्वमयी ईश्वर येथेच आहे. आम्ही त्या परमात्मा जगताच्या स्वामीकडून प्रेरणा प्राप्त करूनच गतिशील होत आहोत. त्यांच्याकडून आम्ही नावारूपाला प्राप्त करून जाणलो जात आहोत. अस्त्रे त्या मलेच्छ स्त्रियांना पुढे म्हणाले की रूप, गंध, रस, स्पर्श तसे शब्द इत्यादी पंचगुणांचे आश्रय रूप पंचभूत ज्यांच्या अधिष्ठानात आपापल्या कार्यात संलग्न राहत आहे ते कल्की त्यांचे स्वामी स्वतः ईश्वर होईल. ही जी प्रकृती आहे ती त्यांच्या आज्ञेनुसार जी स्वतः काल, स्वभाव, संस्कार, संज्ञा इत्यादींची आश्रयभूत आहे. मत, तत्व तसेच अहंकार कला उत्पन्न करण्यास सक्षम तसेच समर्थ होत जात आहे. स्वर्ग, स्थिती, प्रलय सगळे विश्व ज्यांच्या मायेने संचालित आहे तेच सगळ्यांचे परमरूप परब्रह्म होय. यांच्यामुळेच संसारात शुभ अशुभ कार्य प्रवृत्त होतात. हेच संबंध स्तरावरील की हेच माझे पती, मी त्यांची पत्नी, हा माझा मुलगा, हा माझा भाऊ, हा माझा पिता, माझा माता अशा स्वप्नांचा अथवा इंद्रजलासारखे मायावी संसारात चालणाऱ्या रूपातील जीवांना हानी पोचवता. अशा प्रकारे विविध प्रकारे व्यवहारांची उत्पत्ती त्यांच्यामार्फत होत आहे. स्नेह मोहाच्या बंधनात पडून जो प्राणी या संसाराच्या अवागमामध्ये लिप्त होत राहे, तसेच जो राग, द्वेष, विद्वेष इत्यादीत राहणारा जीव तो भगवान कल्कीच्या सेवेमध्ये अनुरत होत आहे. त्याच्या जगाच्या मस्त मानत आहेत. जगाला सत्य मानतोय. काळाचे स्वरूप तो कोठून आला, मृत्यू काय, कोठून उत्पन्न झाला, यम तसेच देवगण कोण, हे कल्कीजीच त्यांच्यासाठी भूत आहे. त्यांनीच आपल्या मायेने स्वतःला या रूपामध्ये विस्तारित केलेलं आहे. हे स्त्रियांना आम्ही शस्त्र नाही आहोत. आम्ही कोणालाच आधार करत नाही. आघात करण्याने स्वतःलाच असमर्थ मानत आहोत. हा परमात्माच स्वतः शस्त्र आहे. हेच आघात करण्याची शक्ती संपन्न करत आहोत. त्यांच्यामध्ये जो भेद प्रतीत होत आहे तो फक्त यांच्या मायावी भेदांचे कारण. भगवान विष्णू जेव्हा दैत्यराज हिरण्यकश्यपूचा श्रद्धाळू पुत्र प्रल्हादाच्या आव्हानावर नरसिंह रूपात अवतारित झाले होते, त्यावेळी आमच्यासारखे यांच्यावर आघात करण्यास असमर्थ झालो होतो. त्याप्रमाणे त्या कल्की त्यांच्या सेवकावर आघात करण्यास आम्ही पूर्णपणे असमर्थ आहोत. अस्त्रांची अशी वचने ऐकून सगळ्या स्त्रिया अत्यंत विस्मित तसेच अचंबित झाल्या. तेव्हा त्या सगळ्या स्त्रिया स्नेह तसेच मोहात मस्त होऊन जगाचे उद्धारक भगवान कल्कीजींच्या सेवेसाठी जाऊन पोहोचल्या. भगवान कल्कींनी मलेच्छ स्त्रियांना ज्ञाननिष्ठेमध्ये अशा प्रकारे रममाण झालेले पाहून, स्थिर पाहून त्यांच्यासाठी त्यांच्याकडून केल्या गेलेल्या पापांचा नाश करण्याकरिता भक्तियोगाचा हसत हसत उपदेश देण्यास प्रारंभ केला. त्यानंतर भगवान कल्कींनी त्या स्त्रियांना कर्मयोग, आत्मनिष्ठात्मक ज्ञानयोग, मेधाश्रय, निष्कर्मत्वक लक्षण इत्यादींच्या प्रसंगाचे विस्तार करून समजावून सांगितले. अशा प्रकाराने
उपदेशित झालेल्या सगळ्या म्लिच्छ रमणीय कल्की भगवानाकडून अनुग्रहित होऊन इंद्रियांचा तपभाव तसेच साधनांवर विजय मिळवून भगवान कल्कीच्या भक्तिभावनेत समर्पित होऊन मोक्षपदाला प्राप्त झाल्या. हे मोक्षपद योगी यांना पण दुर्लभ होते असते. भीमकर्माच्या कारणाने भगवान कल्कीजींनी घोर युद्धात बौद्ध मलेच्छांचा संहार केला. त्यांच्या विधवा स्त्रियांना मोक्षपद प्रदान करून मेलेले मलेच्छ तसेच बौद्धांना ज्योतिर्मय स्थानावर स्थित करून विराजमान झाले. जे भक्तगण बौद्धांच्या निधनाने मलेच्छांच्या भगवान कल्कीद्वारा होण्याचा कथेला श्रद्धा आदर भावाने शुद्ध पवित्र मंत्राचे श्रवण करून ते सगळे भक्त सगळ्या संकटांना मुक्त होऊन कल्याण प्राप्त करतील. भगवान कल्कींचा प्रती त्यांच्या मनामध्ये भक्तिभाव आत्मसमर्थ करण्याचा संचार होईल. अशा प्रकारे ते सगळे जीव जन्ममरणाच्या फेऱ्यामधून सुटून जातील. ही कथा केवळ ऐकल्यावर मनुष्याला सगळ्या प्रकारच्या ऐश्वर्याची प्राप्ती होते. सगळ्या प्रकारचा मोहमायेचा विनाश होत जातो. ही कथा ऐकून संसारातील पापांचा नायनाट होऊन जातो. भक्त निरपेक्ष होऊन शुद्ध पवित्र मनाने भक्तिमार्ग निवडून प्रभूच्या कृपेचा संचा अधिकारी होऊन कृतार्थ होतो. भाग पुढचा. कुंभोदरी व तिचा पुत्र विकेज यांच्या संहाराचा वृत्तांत आपण बघूया. हा वृत्तांत सांगितल्यानंतर सुत महाराजासमोर विराजमान मुनिगणांना म्हणाले की हे मुनिगण, अशा प्रकारे बौद्ध तसेच मलेच्छांना विजय प्राप्त करून भगवान कल्की सगळे रत्न धन धान्य तसेच सेनेबरोबर त्या कीटक पुरीमधून निघाले. त्यानंतर ते परम तेजस्वी धर्मवाहक श्री भगवान रूप कल्कीजी चक्रतीर्थावर जाऊन पोहोचले. त्या पवित्र क्षत्र चक्रतीर्थावर भगवान कल्कीजींनी प्रथम स्नान केले. स्नान पूर्णपणे झाल्यानंतर ते आपल्या बंधू बांधवांसहित लोकरक्षक लोकपालाप्रमाणे सुंभोषित सुशोभित होऊन तेथेच निवास करू लागले. कल्कीजींना चक्रतीर्थावर निवास करून काही वेळ निघून गेला. तेव्हा तेथे चक्रतीर्थावर काही मुनिवर दीन होऊन त्यांना शरण आले. ते मुनिगण खूप घाबरलेले होते. मुनींनी भगवान कल्की समोर विनम्र निवेदन करून त्यांना सांगितले की जगाचे स्वामी जगाचे पालक आम्हीच आमचे रक्षण करा. भगवान हरींनी त्या छोट्या शरीराच्या फाटलेल्या वस्त्र आभूषणवाल्या मुनींना पाहिले, ज्यामध्ये जटा धारण करणारे बलखिल्य मुनी पण तेथे उपस्थित होते. भगवान त्या मुनींना विनयपूर्वक कृपापूर्वक म्हणाले की हे मुनिगण, तुम्ही कोठून आलात? आपण अशा प्रकारे का भयभीत झालेले आहात? तुम्हाला यशाची भीती वाटत आहे का? कोणाकडून आपले रक्षण करायचे आहे का? हा सगळा वृत्तांत मला खोलवर तसेच पूर्णपणे स्पष्ट करून सांगा. कारण जर तुमच्यावर उपकार करणारा तुम्हाला हानी पोचवणारा जर इंद्रसुद्धा असेल तर मी त्यांचा सुद्धा नाश करून टाकेन. कमल नयन भगवान कल्कींच्या मुखातून असे वचन ऐकून काही अस्वस्थ झालेल्या मुनींनी भगवान कल्कीवर प्रफुल्लित होऊन दैत्यराज निकुंभच्या अत्याचारी पुत्रींची भयानक त्रास देणारी कथा सांगितली. मुनींनी सांगितले की हे प्रभो, आपण जाणत आहात कुंभकर्णाचा एक मुलगा दैत्यराज निकुंभ होता. त्याची मुलगी कुंभोदरी नावाने विख्यात. ती दैत्यराजाची मुलगी आकाराने आकाशमंडळापेक्षा पण उंच. कुंभोदरीचा विवाह दैत्यराज कालकंज बरोबर झाला. कुंभोदरीच्या मुलाचे नाव विकंज. ती राक्षसी हिमालय पर्वतावर आपले डोके ठेवून तसेच आपले पाय निषद पर्वतावर ठेवून आपल्या मुलाला स्तनपान करत आहे. हे देवा, त्या दैत्यपुत्री कुंभोदरीचा श्वासाच्या वाऱ्याने आम्हाला पीडा उत्पन्न होत आहे. तिच्याच त्रासाने त्रस्त होऊन आम्ही देवा आपल्याला शरण आलेलो. आता आम्हाला आपल्या चरणाचाच मात्र आधार आहे. आपण कृपाशाली आहात. त्या दैत्यपुत्रीच्या भीषण कृत्याहून आमचे रक्षण करा. त्रस्त मुनिगणांकडून घटनेचा वृत्तांत जाणून भक्त वत्सल भगवान कल्कीजी आपली विशाल सेना घेऊन हिमालय पर्वताकडे प्रस्थान केले. हिमालयावर जाऊन पहिल्यांदा भगवान कल्कींनी एक रात्र निवास केला. सकाळ झाल्यानंतर आपल्या सेनेबरोबर भगवान कल्की पुढे पर्वतावर चालू लागले. त्यांना दुधाची एक नदी दिसून आली. ही दुधाची नदी चंद्रासारखी शंखासारखी पांढरी शुभ्र आपल्या
प्रचंड रूपामध्ये ती फिनील नदी पूर्ण वेगामध्ये वाहत होते. सेनेतील सगळे सैनिक वीर त्या दुधाच्या नदीला इतक्या प्रचंड वेगाने वाहताना पाहून आश्चर्यचकित झाले होते. भगवान कल्की त्रैलोक्याचे स्वामी त्या नदीच्या बाबतीत सगळे काही जाणून होते. परंतु तरी पण हत्ती, अश्व, रथ, पायी चालणाऱ्या सैनिकाने युक्त महाराज कल्कींनी त्या मुनींना विचारले की ह्या नदीचे नाव काय? तिच्यात अशा प्रकारचे दूध कसे काय वाहत आहे? भगवान कल्की महाराजाकडून असे ऐकून मुनिगण म्हणाले की प्रभो, या पयस्विनी नदीच्या बाबतीतच आम्ही तुम्हाला सांगत आहोत. त्या कुंभोदरी दैत्यपुत्रीच्या स्तनातून निघालेले दूधच हिमालय पर्वतावर पडून या नदीच्या रूपात वाहत आहे. हे महाबुद्धी, 7 तासानंतर परत अशा प्रकारची आणखी एक नदी दुधाची धारा घेऊन प्रवाहित होईल. तिच्या प्रवाहित होण्यानंतर ही नदी सुकून जाईल, तटात सामील होऊन जाईल. मुनींचे वचन ऐकून सेनेबरोबर आलेले भगवान कल्की मुनींचे हे वचन ऐकून सेनेबरोबर आलेले कल्की महाराज अचंबित होऊन म्हणाले की ही कशी एक आश्चर्याची गोष्ट आहे की एका राक्षसीच्या स्तनातून पडणारे दूध इतक्या मोठ्या नदीच्या रूपातून वाहत आहे. ती आपल्या एका स्तनाचे दूध आपल्या पुत्र विकंजाला पाजत आहे, तर त्याच्या शरीराचा काय आकार असेल बरं? हे कशा प्रकारे जाणून घेता येईल? हे ऐकून सगळे उपस्थित समूह एक वेळी बोलू लागले की या राक्षसीमध्ये केवढी शक्ती आहे. ऐकून कल्की या राक्षसीकडे जाऊ लागले. ते सगळे त्रस्त मुनिगण कष्टाचे निवारण होणार म्हणून निवांत तसेच आनंदित झाले. भगवान कल्कीचे मार्गदर्शन करून पुढे जाऊ लागले. ते राक्षसी राहत होती. हे सगळे त्या मार्गावर पुढे जाऊ लागले. ते पर्वतस्थळावर पोचल्यावर ढगांच्या आकाराचे विशालकाय राक्षसीनाला पर्वताच्या शिखरावर बसून आपले स्तनपान करत असताना पाहिले सर्वांनी. तिची श्वासाची गती इतकी जोरात होती की जंगलातील हत्ती त्या श्वासाच्या वाऱ्यापासून आपले रक्षण करू शकत नव्हते. एकाच झटक्यात दूर जाऊन पडत होते. राक्षसीच्या शरीरावरील रोमछिद्रांना पर्वताची गुंफा समजून हरिण वर्ग आपल्या पुत्रांना बरोबर घेऊन त्यात घुसून झोपलेले होते. ते वाघाच्या भयाने पण वाचले होते. त्या पर्वताच्या शिखरावर एक आणखी पर्वतासारखी दिसणारी ती राक्षसी जेव्हा सैनिकांनी पाहिली तेव्हा ते सगळे वीर सैनिक योद्धाबद्ध भयभीत होऊन शस्त्र टाकून पळून जाण्याचा विचार करू लागले. त्यांची अशा प्रकारची भयप्रस्त अवस्था पाहून भगवान कल्की त्यांना म्हणाले की त्या पर्वतीय दुर्गांवर अग्निदुर्ग बनवून तुम्ही सगळे या स्थानी थांबा आणि जे हत्तीवर आरूढ, घोड्यावर आरूढ, रथावर वीर हे सगळे आमच्याबरोबर पुढे चला. मी थोडी सेना आपल्याबरोबर घेऊन बाण, तलवार आणि फरसी घेऊन या राक्षसीबरोबर हल्ला करण्यासाठी पुढे जातो. हे ऐकून भगवान कल्कींनी आपली विशाल पैदल सेनेला पाठीमागे सोडून दिले. पुढे जाऊन स्वतः राक्षसीवर आपल्या तीक्ष्ण बाणाने प्रहार करू लागले. आपला अशा प्रकारे बाणांनी घेतलेले पाहून तसेच बाळाला दूध पाजण्याच्या क्रियेमध्ये व्यत्यय आलेला पाहून त्या राक्षसीने क्रोधित होऊन अद्भुत गर्जना केली. राक्षसीच्या त्या कानांना भेदून टाकणाऱ्या आवाजाला ऐकून सगळे घाबरून गेले. राक्षसीने तेव्हा आपले विक्राळ रूप धारण करून आपले मोठे तोंड उघडले. आपल्या मोठ्या भयंकर हृदयामध्ये एक दीर्घ श्वास घेऊन वाऱ्यासारखे तेथील सर्व रथ, अश्व, हत्तींना ओढून ओढून गिळंकृत करून घेतले. जणू काही ज्या प्रकारे अस्वल आपला श्वास सोडून मुंग्यांना आकर्षित करून त्याच्या तोंडात घेत असते, तसेच सेनेबरोबर भगवान कल्की पण तिच्या मुखामध्ये प्रविष्ट झाली. ही अप्रत्यक्ष घटना पाहून सगळे मुनी, देवगण तसेच गंधर्व हाहाकार करू लागले. त्या राक्षसीला चारी बाजूने पवित्र आत्मा, मुनी शाप देऊ लागले. भगवान कल्कीच्या सुरक्षेसाठी जप, ध्यान, पूजन, स्तवन करू लागले. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागामध्ये पुढील भाग बघूया. हरे नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.